पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन हेच आमचे मिशन आहे आणि तेच आम्ही महाराष्ट्रात राबवत आहोत. सध्या आपण जगात अशा एका टोकावर उभे आहोत की जिथे अभी नहीं तो कभी नहीं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे 2047 पर्यंत भारत आणि महाराष्ट्र विकसित बनेल असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. इमॅजिनेक्स्ट 2026 इंडियाज फेस्टिवल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्नब गोस्वामी यांच्या समवेत द महाराष्ट्र डेकेड बिल्डिंग इंडियाज $1 ट्रिलियन AI फ्युचर या विषयावरील कार्यक्रमात आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. इमॅजिनेक्स्ट 2026 या मुंबई येथील विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. फडणवीस म्हणाले, AIच्या संदर्भात महाराष्ट्र काय काम करतोय हे मी या ठिकाणी मांडले आहे. आज जी AIची लाट आली आहे ती कोणीही थांबवू शकत नाही. आपल्याला या लाटेवर आरूढ व्हावेच लागेल. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपली सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची लढाई अधिक गतिमान करू शकतो. पंतप्रधानांच्या इंडिया AI मिशनच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकार पावले टाकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील इंधन पुरवठ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की पेट्रोल आणि विशेषतः डिझेलचे साठेबाजी कोणालाही करू देऊ नका. इंधनाचे योग्य नियोजन करा आणि आवश्यकतेनुसार प्रत्येकाला डिझेल मिळालेच पाहिजे यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. देखिए, आज हम लोग जानते हैं कि एक वेव के रूप में AI हमारे जीवन के सारे क्षेत्रों को प्रभावित कर रहा है. ऐसे समय हम लोग उसको रोक नहीं सकते, हम उसका उपयोग कर सकते हैं. लोगों के सामाजिक आर्थिक विकास के लिए हम उसको डिप्लॉय कर सकते हैं. और यही बात हमारे देश में प्रधानमंत्री जी ने AI मिशन के माध्यम से की है. यही प्रयास हम लोग महाराष्ट्र में भी कर रहे हैं. और मैंने अभी इमेजिनेक्स्ट में इसी बात को प्रतिपादित करने का प्रयास किया है कि हमारे क्या क्या एफर्ट्स है उसको मैंने यहाँ पर सामने रखा है. कल सर ने प्रधानमंत्री ने कल बैठक बुलाई थी, उन्होंने कहा जो 2047 का लक्ष्य है विकसित भारत, ये कोई लक्ष्य नहीं, ये हमारा मिशन है. प्रधानमंत्री के मिशन को कैसे देखते हैं 2020? देखिए, प्रधानमंत्री जी का मिशन ये हमारा मिशन है. वही मिशन महाराष्ट्र में भी हम लोग चला रहे हैं, क्योंकि हम दुनिया के ऐसी कगार पर खड़े हैं कि जिसमें अभी नहीं तो कभी नहीं, इस प्रकार से हम ये जो विकास का रास्ता है उस पर चल रहे हैं. इसलिए मैं ऐसा मानता हूं कि 2047 में विकसित महाराष्ट्र और विकसित भारत बनेगा. तो गौ तस्करी को लेके जिस प्रकार से गौ तस्करी का मामला सामने है, महाराष्ट्र सरकार ने उन आरोपियों के खिलाफ किस प्रकार से कार्रवाई की? क्या मकोका के तहत कार्रवाई होगी? देखिए, हम लोगों ने पहली बार मकोका अप्लाई किया हुआ है और मेरा विश्वास है कि कोर्ट की स्क्रूटिनी में भी ये बिल्कुल जायज़ होगा और इस प्रकार से अगर कोई करेगा तो उस पर मकोका लगेगा. सर, अल नीनो को लेकर भी काफी चिंताएं जताई जा रही है, क्या कोई प्रोएक्टिव मेजर्स लिए जाएंगे महाराष्ट्र लोगों की? अल नीनो के चलते हम लोगों ने एक बृहद प्लान तैयार किया है. चूँकि अल नीनो के कारण सेक्टोरली अलग अलग प्रकार से बारिश होगी, कहीं बारिश का डेफिसिट बड़ा भी हो सकता है. उस दृष्टी से जो एहतियात बरतने चाहिए उसका प्लॅनिंग हमने किया. पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी कोयते असेल, तरवारी असेल, मराठवाड्यामध्ये मुख्यत्वे हे प्रकार घडतात. मुळामध्ये या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि विशेषतः डिझेल, कारण आता शेती करताही लोक काही डिझेलचा वापर करत आहेत. त्यामुळे आपण त्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत की त्यांनी स्वतः लक्ष घालून याचं नीट प्लॅनिंग करून कोणाला होर्डिंग करू देऊ नका, साठेबाजी करू देऊ नका. आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजे याचा प्रयत्न चाललेला आहे. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती तयार झाली आहे, पण ही काही सर्वदूर तणावाची स्थिती असं नाही आहे. मला वाटतं एखाद दुसऱ्या ठिकाणी एखादा इन्सिडेंट होतो तो जास्त हायलाइट होतोय, पण तोही होऊ नये याकरता प्रयत्न आम्ही करू. इमॅजिनेक्समध्ये या कार्यक्रमामध्ये AI समिट असेल किंवा इतर तंत्रज्ञानाच्या विषयासंदर्भात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तर तुमची मुलाखत देखील पार पडली आहे, काय सांगता? इमॅजिनेक्स्ट हा एक अतिशय महत्त्वाचा इव्हेंट या ठिकाणी होतोय आणि AI आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित अनेक लोक या ठिकाणी आले आहेत. मला देखील निमंत्रित करण्यात आलं होतं. मी या कार्यक्रमामध्ये AIच्या ॲडॉप्शनच्या संदर्भात महाराष्ट्र काय करत आहे
या संदर्भात मी सांगितलं, कारण आपल्याला कल्पना आहे की आता ही जी काही AIची वेव आहे ही कोणी थांबवू शकत नाही, पण त्या वेववर आपण त्या लाटेवर आरूढ होऊन आपल्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाची जी लढाई आहे तिला गती देऊ शकतो, त्याला स्केलवर नेऊ शकतो. तोच प्रयत्न इंडिया AI मिशनच्या माध्यमातून प्रधानमंत्री करतायत, तोच प्रयत्न महाराष्ट्रात आपण करतोय. त्या प्रयत्नात आपले स्ट्रॅटेजीज काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. तुम्ही असं देखील म्हणालात की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढते 2 ते 3 वर्षामध्ये दुबई आणि इतर काही देशांच्या सुद्धा अर्थव्यवस्थेला, सिंगापूरला सुद्धा आपण मागे टाकू असं तुम्ही म्हणाला. निश्चितपणे आता आपण $660 बिलियन अर्थव्यवस्थेमध्ये आहोत आणि आत्ता जो आपला ग्रोथ रेट आहे हा ग्रोथ रेट जर पुढचे 2 ते 3 वर्ष आपण कायम ठेवला तर आपण सिंगापूर आणि UAE यांच्या अर्थव्यवस्थेच्या साईजला मागे टाकू शकतो, अशा प्रकारची स्थिती आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई सर, के राज्यामध्ये बांद्रा निवडणुकांचा पुन्हा एकदा माहोल पाहायला मिळतोय. विधान परिषद असतील किंवा राज्यसभांची सुद्धा निवडणूक आता सकाळी जाहीर झाली आहे. 2 जागा ज्या खरं तर महाराष्ट्रातून सुनेत्रा पवारांचा राजीनामा झाल्यानंतर जी रिक्त झाली होती, या संदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. नाही, ठीक आहे, त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय करेल आणि आमचं त्याला पूर्ण समर्थन असेल. त्या जागेवर मला वाटत नाही की निवडणूक फार कोणी लढेल, कारण आमच्याजवळ सत्ता पक्ष म्हणून 232 वोट्स त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे एकदा कॅन्डिडेट ठरला की त्याची पुढची कारवाई होईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।